ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग 4. या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1987 या शीर्षकाच्या लेखाचा भाग 10. सकाळी पूजेच्या वेळी. स्वामी म्हणतात, आपण खूप मोठं व्हायचं आहे, त्यासाठी तू इथं आली आहेस. क्षुद्र गोष्टीत लक्ष घालून मन उद्विग्न होऊ देता कामा नये. आपण त्यानं खाली येतो. कोणी कसंही वागो, आपण आपल्या ठिकाणीच राहायचं. सुषमाताई म्हणतात, काही मंडळींना तुम्ही परत त्यांच्या संसारात पाठवलं, तसं मला पुन्हा परत पाठवणार का? स्वामी म्हणतात, नाही. तुम्हाला पुन्हा मागे फिरण्याचं कारण नाही. तुमची तुम्हाला जागा आहे, जेवणापुरते पैसे आहेत, मग कशाला परत जायचं? तुमची दोन्ही मुलं चांगली आहेत, चांगली होतील, पण सावधपणाने राहा. कुठे गोंधळ करू देऊ नकोस. स्वामी स्वरूपानंदांनी जसं मला सांगितलं की तुला सर्व दिलं आहे ते सावधपणाने भोग, तसंच मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला सर्व दिलं आहे, सावधपणाने राहा. यावर सुषमाताईंचं निवेदन असं, स्वामी निवासात स्वामींकडचं वागणं, बोलणं, खाणं पिणं, शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा, वेळ सांभाळणं, फोन, वीज, पाणी याचा दक्षतेनं काटकसरीनं वापर, हे सर्व आदर्श माझ्यासमोर असत. स्वामीजी म्हणत, मी जसा राहतो वागतो तसं राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बाकी कोण कसा राहतो त्याकडे लक्ष देऊ नका. माणसं, त्यांच्या सवयी, स्वभाव बदलणं कठीण आहे. इथंच प्रश्न यायचा. स्वामी निवासातून ध्यान मंदिरात आले की नाना प्रकारची मंडळी वेळी अवेळी यायची. त्यांचं वागणं, बोलणं, बसणं, वस्तूंचा वापर यात फार मोठी तफावत पडायची. आपण स्वामींचा आदर्श समोर ठेवला तरी या मंडळींचं काय? यांना कोण सांगणार? ध्यान मंदिराची शिस्त तर पाळायला पाहिजे. मी तिथं समोर नसलेच तर मग प्रश्न नाही, पण ध्यान मंदिर ठराविक वेळीच उघडं ठेवायचं, इतर वेळी कुणी येऊन बसायचं नाही, अवांतर गोष्टी करायच्या नाहीत, हे सर्व कुणाला सांगावं? तरी त्यांना राग यायचा. स्वामींनी आधीच सुचवलं होतं की लोकांनी इथं यावं म्हणून ही वास्तू तयार केली. तेव्हा सर्वांची मनही सांभाळायची आणि शिस्तही पाळायची. शिवाय एकाग्र मनानं लेखनही करायचं. या कात्रीत बऱ्याच वेळेला सापडायला व्हायचं. आता मला वाटतं ही देखील साधनेची एक कसोटीच होती. ध्यान मंदिरात येणाऱ्या व्यक्ती म्हणून काही मंडळी खूप चांगली वागत बोलत, पण यापेक्षा बाहेरचं जे जग होतं त्याच्यात मी कधी जात नसे, मिसळतही नसे, तरी देखील व्यग्रतेचे प्रसंग येत. स्वामी म्हणतात, प्रकृती सांभाळायला आहार विहार चांगला हवा, तसं मन चांगलं हवं. ही मुख्य गोष्ट. प्रकृती केवळ आहारावर अवलंबून नाही, विहारही चांगला लागतो. सुषमाताई म्हणतात, आता वास्तविक माझ्या मनात कुणाबद्दल काही नाही. त्यावर स्वामी म्हणतात, तरी मन सांभाळायला पाहिजे, खिन्नता येता कामा नये, आनंद असायला पाहिजे. जशी गोष्ट घडेल तशी ती स्वीकारायला पाहिजे. मग मला असं वाटत होतं, तसं वाटतं, हे नको. सुषमाताई म्हणतात, माझ्यात खूप चांगला बदल झाला आहे असं मला वाटतं, हे तुम्हाला पटत नाही का? तुमचा त्यावर विश्वास बसत नाही का? स्वामी म्हणतात, पटत नाही असं नाही. मी आपला शिकवत असतो, सुचवणं हे आमचं काम. आता तुम्ही तसं झाला असला तर प्रश्नच मिटला. आणि माझ्या चेहऱ्यावर काही दिसत नाही याचं कारण माझ्या चेहऱ्यावर कधी अप्रसन्नता नसतेच. एखादी व्यक्ती आवडते, एखादी आवडत नाही असंही नसतं. एखादी व्यक्ती एकदा येऊन गेली तरी तिची आठवण जन्मभर राहते. मग जी माझ्याजवळ 15 वर्ष राहिली ती आवडणार नाही असं कसं होईल?
सुषमाताई म्हणतात, आता मी काही भगिनींना पुण्यात आल्यावेळी माझ्याकडे राहायला या म्हणेन, इतकं मन स्वच्छ झालंय. या, मोकळे बोलू, कुठं काय खटकतं ते समजून घेऊ, गैरसमज दूर करू. आपल्यात जर संघर्ष राहिला तर त्याचा स्वामींना त्रास होतो. आपण एकमेकात प्रेमानं राहिलो तर स्वामींना जास्त आनंद होईल, अशी भूमिका प्रत्येकाच्या मनात येते. स्वामी म्हणतात, हो, आता सर्व वातावरणच खूप बदललंय. तसं कुणाच्या मनात कुणाबद्दल काही नाही. सुषमाताई म्हणतात, मी मुलांना बोलून दाखवलं की जी कामं सर्वांनी हाती घ्यावी असं वाटलं, तसं ते व्हायला लागल्यापासून मलाच खूप मोकळं वाटतंय. त्यामुळे आनंद वाटतो. स्वामी म्हणतात, त्याचं कारण तुमचीच ती मनोमन इच्छा होती. असो, आज इथेच थांबूया आणि या भागाबरोबरच 1987 या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण 1988 या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.